Audio Jungle. नमस्कार मित्रांनो, मी तुमचा मित्र राज. जीवन एक अश्वमेध या आपल्या मराठी युट्यूब चॅनल मध्ये तुमचं सर्वांचं मनापासून सहर्ष स्वागत करतो. आय होप सर्वजण छान असतील, स्वतःची आणि इतरांची काळजी घेत असतील. त्यासोबतच मित्रांनो, आयुष्याचा हा प्रवास करत असताना दुःख नावाची संकटे, वादळे आपल्या आयुष्यात येत असतात, आपली परीक्षा घेत असतात, आपल्याला सक्षम बनवत असतात. पण हे सर्व येत असताना मानसिकता ढासळते, त्रास होतो. माझ्याच आयुष्यात असं का होत आहे, असे असंख्य प्रश्न माणसाला पडतात आणि मानसिकता खराब होते. म्हणून जर आयुष्यात जर असेच प्रॉब्लेम येत असतील, दुःख नावाची संकटे काय असतील ते येत असतील, तर हिंमत हारू नका. माणूस हिंमत हारून जातो आणि सर्व गोंधळ होतो, आणि गोंधळ झाला तर तणावाची स्थिती निर्माण होते. म्हणून आपल्या आयुष्यात जर दुःख येत असेल तर तो नियतीचा, निसर्गाचा एक संकेत समजा. तो असा की आपल्या आयुष्यात जर दुःख येत आहे तर काहीतरी वेगळं आपल्या आयुष्यात होणार आहे, किंवा आपल्या आयुष्याला एक नवीन आकार मिळणार आहे. आपलं दुःख, आपल्या आयुष्यात जे येणारं दुःख आहे ते संपणार आहे. मित्रांनो, आज मी तुमच्या डोळ्यासमोर एक वेगळी आगळी गोष्ट सांगणार आहे. पण गोष्ट सुरू होण्याआधी तुम्ही चॅनलवर नवीन असाल किंवा तुमच्या मनाला ही स्टोरी आवडली तर लाईक करा. जर तुम्ही लाईक केलं त्याने होतं असं की मला पण प्रेरणा मिळते, आणि मी तुमच्यासाठी समाजात जे घडतं किंवा सत्य घटना असू द्या, काही असू द्या, मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा एक संकल्प करत असतो. डोळ्यासमोर एक चित्र उभं करा मित्रांनो, सोपं जाईल समजण्यास. रात्रीची काळकुट्ट वेळ आहे, अंधार रात्र आहे, चारी बाजूनी दलदल आहे. डोळे बंद करून सरळ ऐका मित्रांनो, तुम्हाला ही गोष्ट लवकर समजण्यास मदत होईल. डोळे बंद केले असाल तर आता गोष्ट सुरू करतो. रात्रीची काळीकुट्ट वेळ आहे, चारी बाजूने दलदल आहे, चिखल आणि भयानक शांतता आहे. तुम्ही एका युद्धात अडकलेले सैनिक आहात असं फील करा. शत्रूपासून वाचण्यासाठी तुम्ही जंगलातून मार्ग काढत आहात. अचानकच पाण्यामध्ये काहीतरी हालचाल होते, काहीतरी हलण्याचा म्हणजे आवाज येतो. एक सैनिक किंचाळतो, मग दुसरा, आणि काही क्षणात संपूर्ण परिसर, जो परिसर होता जंगलाचा, तो भीतीच्या आवाजाने भरून जातो. कारण त्या दलदलीत जगातील मोठा लपलेला शिकारी होता. खाऱ्या पाण्याची महाकाय मगर होती. आणि ही गोष्ट खरंच, हजार सैनिक मगराच्या हल्ल्यात मारले गेले होते की नाही, की फक्त लोकांनी रंगवलेली कथा आहे, हे आपण जाणून घेणार आहोत. आज एक नवीन उलगडा करणार आहोत की इतिहासातील भयानक आणि रहस्यमय घटनांपैकी एक सत्य आज मी तुमच्या डोळ्यासमोर उजागर करणार आहे. ही गोष्ट आहे मित्रांनो, दुसरे महायुद्ध झालं त्यावेळची, म्हणजे रामरी बेट. मित्रांनो, आपल्याला थोडं मागे जावं लागेल, म्हणजे जुनी गोष्ट आहे, इतिहासात घडून गेलेली आहे. आपल्याला जावं लागेल 1945च्या वर्षामध्ये जावं लागेल. दुसरे महायुद्ध अंतिम टप्प्यात होते. जपानी सैन्याने म्यानमार जवळील रामरी बेटावर तळ ठोकला होता. ब्रिटिश सैन्याने या बेटावर मोठा हल्ला चढवला. युद्ध दिवसेंदिवस जपानी सैनिकांसाठी कठीण होत होतं. अखेरीस त्यांना माघार घ्यावी लागली. पण समस्या अशी होती, प्रॉब्लेम असा होता की त्यांच्या समोर दोनच पर्याय होते. युद्धाचे परिणाम हे घातक होतात, विध्वंसक होतात, साध्य काय होत नाही, मनुष्यबळ संपतं, आणि एक भकास दुःख प्रत्येकाच्या वाटेला येत असतं. हे युद्धाचे परिणाम झाले. त्याचप्रमाणे
जपानी सैन्यासाठी दोन पर्याय होते. त्यातला एक असा होता की शत्रू आहे त्याला शरण जाणे, शत्रूला शरण जाणे. आणि दुसरा, सुरुवातीला सांगितलं की दलदलीचं जंगल आहे, त्या जीव वाचवण्याचा जो प्रयत्न चालू होता या सैनिकांचा, जपानी सैनिकांनी दुसरा पर्याय निवडला, तो म्हणजे स्वतःचा जीव वाचवणे आणि त्या दलदलीतून जाण्याचा त्यांनी मार्ग अवलंबला. आणि इथून सुरू झाली इतिहासातील सर्वात रहस्यमय कथा. आता त्या दलदलीमधलं जे भय होतं ते असं होतं की रामरी बेटाची दलदल सामान्य नव्हती. ते विषारी कीटक होते, घनदाट झाडे होती, साप होते आणि सर्वात मोठा धोका म्हणजे खाऱ्या पाण्यातील विशालकाय मगर. या मगर जातीतील सर्वात मोठ्या सरपटणाऱ्या प्राण्यामध्ये गणली जाते ही मगर. आता त्या मगरीची काय खासियत आहे ते जाणून घेऊया, म्हणजे आपल्याला त्या इतिहासातील पाणी उलगडायला अधिकच रोमांचक वाटेल. म्हणजे असं त्यात आपण हरवून जाऊ. त्या पद्धतीने आपण त्या मगरीची काय खासियत होती, काय वैशिष्ट्यपूर्ण त्या मगरी होत्या ते जाणून घेऊ. तर त्या मगरीची लांबी 20 फुटापेक्षाही जास्त होती. मित्रांनो, कल्पना करा किंवा डोळ्यासमोर एक चित्र उभं करा. 20 फुटापेक्षाही जास्त लांब असलेली मगर एखाद्या व्यक्तीला चावत असेल तर समजून जायचं त्या माणसाला चावा घेतलेला आहे, त्याच्या हाडांचा चुरा व्हायचा. एवढ्या ताकदीची आणि एवढ्या प्रचंड ताकद असलेली ही मगर या दलदलीत होती. रात्रीच्या अंधारात हजारो सैनिक या दलदलीत शिरले, कारण प्रत्येकाला जीव महत्त्वाचा असतो आणि जीवाचा हा खेळ त्या रात्री खेळला गेला. त्यांच्याकडे अन्न नव्हतं, पिण्याचं पाणी नव्हतं आणि पुढे काय होणार याची कल्पना कोणालाही नव्हती. मग नेमकं त्या रात्री काय घडलं हे आज आपण जाणून घेऊया. तर ब्रिटिश सैनिक काही प्रत्यक्षदर्शींनी असं सांगितलं आहे, त्या रात्रीचं किंचाळण्याचे आवाज येत होते. त्यांच्या मते दलदलीत सैनिक गेले जीव वाचवण्यासाठी. सैनिकांवर त्या दलदलीत असलेल्या मगरांनी हल्ला केला. मित्रांनो, काही कथानुसार जवळपास 1000 सैनिक त्या दलदलीत शिरले आणि फक्त काही डझन सैनिक जिवंत बाहेर आले. ही कथा जगभर पसरली. लोकांनी तिला इतिहासातील सर्वात मोठा मगर हल्ला असे नाव दिले. त्यानंतर वृत्तपत्रे, पुस्तके आणि माहितीपटांमध्ये या घटनेचा उल्लेख होऊ लागला. पण कथा जितकी भयानक होती तितकीच ती वादग्रस्त होती. मग काय वाद होते, सत्य की अफवा? हा वाद जास्त होऊ लागला. आज अनेक इतिहासकार या कथेकडे वेगळी नजरेने पाहतात. त्यांच्या मते ही जी गोष्ट आहे, ही जी सत्य घटना आहे ती इतिहासात होऊन गेली असं इतिहासकारांचं मत आहे. कारण त्या भागात रामरी बेटावर काही मगर होत्या, काही हल्ले झाले असण्याची शक्यता देखील आहे. पण 1000 सैनिक फक्त मगरांनी मारले गेले होते याचा ठोस पुरावा कुठेही उपलब्ध. अनेक सैनिक युद्धात मारले गेले, काही रोगांमुळे मृत्युमुखी पडले असतील, तर काही दलदलीत शिरले, हरवले. म्हणून इतिहासकार सांगतात की मगर हल्ले झाले असतील, पण त्यांची संख्या कथांमध्ये वाढवून सांगितली गेली असण्याची शक्यता आहे. यामुळेच आजही हा विषय इतिहासातील सर्वात मोठ्या रहस्यापैकी एक मानला जातो. मित्रांनो, रामरी बेटावरील ही कथा आपल्याला एक गोष्ट शिकवते. कधीकधी इतिहासामधील काही घटना इतक्या भयानक असतात की सत्य आणि अफवा यांच्यातील सीमा धूसर होते. 1000 सैनिकांना मगरांनी खाल्ले होते का याचे स्पष्ट उत्तर आजही कोणाकडे. पण एवढं नक्की आहे की या दलदलीत जे काही घडलं ते सैनिकांसाठी एका जिवंत दुःखापेक्षा कमी नव्हतं. तुमच्या मते ही घटना खरी होती की वाढवून सांगितलेली कथा? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की लिहा. आणि अशाच रहस्यमय
सत्य घटनांसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू नवीन विषयासह. तोपर्यंत काळजी घ्या, आनंदी रहा. जय हिंद, जय महाराष्ट्र.